मला खूप आनंद वाटतो आणि मी लोकांना सांगते सुद्धा की माझ्या मुलात आता चांगली बदल झाली आहे मनुष्याने. मी जर पाहिलं तर माझ्या घरामध्ये मला 4 बहिणी आहेत माझ्या. हे असताना कुठेतरी पाहिलं मी की माझा जन्म कुठेतरी झाला की आमच्या घरच्यांच्या आईवडिलांना कुठेतरी अपेक्षा असेलच ना की मला मुलगा असावा, म्हणून कुठेतरी 3 बहिणी अगोदर झाल्या मला आणि माझ्यानंतर एक मला बहीण झाली परत. 4 बहिणी येतात, 4 बहिणीकडे जायचं, त्यांच्या कुटुंबात काय चाललंय कसं चाललंय ते बघणार किंवा आई वडील हे त्याला चांगलं समजतात. एक बहीण आहे, ती बहीण इथं आहे तर तिला कशी सांभाळायची काय करायचं ती त्याला चांगलं कळतं. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस ती कष्ट करते माझी बहीण, कष्ट केल्याच्यानंतर तिचा असणारा जो पैसा आहे आपण कुटुंबामध्ये न वापरता तो आपण तिच्या ह्याच्यामध्ये बँकेमध्ये अकाउंट वगैरे काढून किंवा पोस्टाचे खातं मंथली आहे ते आपण तिला हे केलेले आहे. 2014ला तिला आपण तिची FD केलेली, 2014चे 57,000 रुपये मिळतील जवळजवळ. ती मोलमजुरी करते तर तिचा 1 रुपयासुद्धा त्याला अपेक्षा नाही की मला तिने पैसे द्यावेत आणि मी तिच्याजवळ आईस करीन हे त्याला असं वाटत नाही. माझी बहीण आज विवाह झालेला आहे बहिणीचा थोरल्या, पण तिला तिला नांदवत नाही तिकडं. आता आई सांभाळते, वडील आणि भाऊ आणि तिकडची नांदवत नाही म्हणून हित आहे. पण आज जरी ती आमच्यावरती असली तरी आमच्यावर त्याचा बोजा असं नाही आहे की मी तिच्यासाठी काहीतरी प्रयत्न करीन आणि मी तिला काही वेगळी ठेवणार नाही. जोपर्यंत माझं चांगलं व्यवस्थित आहे तोपर्यंत तिला मी चांगली सांभाळणार. की सगळ्यात जास्त आमच्या घराचा कुटुंबाचा काना असेल माझी आई. तिने लहानातून मोठी होत जे घरासाठी कष्ट केलेले अगदी पडक्या घरामुळे जे आता तुम्हाला भिंती दिसतात ते त्यांच्या कष्टामुळे किंवा आमच्या घरामध्ये कपाट वगैरे काय वस्तू दिसत आहेत ते फक्त आमच्या आईच्या आणि बहिणीच्या कष्टामुळे. वडिलांनी पण खूप कष्ट केलेले आणि आता ह्यातमध्ये आल्यापासून आईवडिलांना कसं सांभाळायचं काय करायचं आईसाठी काय आणायचं आईला काय लागतं हे सगळं पुरवणार. घरकामामध्ये आहे की आता शेतीमध्ये आला कामावणे की शेतीत जायचं, कुठं एखादी पाण्याची खेप आणायची की आई तू नको जाव तुला नाही होत मी करतो ही मदत आहे. घरामध्ये माझ्यासाठी आता या कामातून आपला पंखा आणला की आईला गरम होतं मग आईला झोप येत नाही त्यासाठी ती व्यवस्था केली. माझ्या एका महिन्याला 5 मुली आहेत, तिची पण घरची परिस्थिती बऱ्यापैकी नाही आहे. मग एक मुलगी आमच्याकडे शिक्षण ठेवलेली आहे, टोटल खर्च तिचा आम्हीच करतो आहे. बहिणींची चांगली काळजी घेतो. एक बहिणीची मुलगी आहे इथं शाळेला, तिला काय लागतं तिची काय हट्ट येतं ते पुरवणार, तिला वस्तू की आणणार. शाळा गावातच आहे, चालत जाते, शिक्षिका म्हणायचे. संस्थेत त्याने अगोदर जे आपला चिडचिड स्वभाव होता की महिलेला पाण्याचा भाजी खराब झाली आळणी झाली किंवा खराड झाली तर बोलण्या दृष्टिकोन की आम्ही राग करायचो. कारण घरात आता चिडचिड नाही, येणारे काय आपलं ताटावर येणार ते खाणार, चांगले किंवा चांगला स्वयंपाक झाला आहे त्यातमध्ये आपलं त्याला चांगला आनंद वाटतो. की आता पहिल्यासारखं नाही, आता म्हणजे व्यवस्थित चालते आणि व्यवस्थित सगळं म्हणजे बघतो घराघरात, काही असा प्रॉब्लेम नाही. असं चांगलं व्यवस्थित चाललं पाहिजे आणि सगळी म्हणजे अशी मदत मिळली पाहिजे.